नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या कालात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रिकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशलच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सेनेनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशल महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला भंसाली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विकी सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या कालात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रिकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशलच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सेनेनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे।
दरम्यान छावा नंतर विकी कौशिक महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला बन्साली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विकी सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशिकच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सेनेनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशिक महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला बन्साली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विकी सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशिकच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सेनेनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे।
2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशिक महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला बन्साली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विकी सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशिकच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सैनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशिक महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला बन्साली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विकी सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशिकच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे।
सैनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शन सह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशिक महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला भंसाली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विकी सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशिकच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सैनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शन सह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशिक महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला भंसाली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विकी सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा
ओलांडलेला आहे। विकी कौशिकच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सैनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशिक महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला भंसाली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विकी सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशिकच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सैनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशिक महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला भंसाली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विकी सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे।
चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशिकच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सेनेनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशिक महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला भंसाली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विकी सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशिकच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सेनेनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशिक महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला भंसाली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विकी सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात
भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशिकच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सेनेनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशिक महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला भंसाली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विकी सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशिकच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सेनेनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशिक महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला भंसाली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विकी सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय।
हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशलच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सेनेनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशल महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला भंसाली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विकी सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशलच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सेनेनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशल महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला भंसाली दिग्दर्शित करत आहे।
या चित्रपटात विक्की सोबत आलिया भट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विक्की कौशलच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सेनेनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विक्की कौशल महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला बन्साली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विक्की सोबत आलिया भट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विक्की कौशलच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सेनेनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम
फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशिक महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला बन्साली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विक्की सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशिकच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सेनेनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशिक महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला बन्साली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विक्की सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशिकच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सेनेनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं
प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशिक महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला भंसाली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विकी सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशिकच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सैनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशिक महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला भंसाली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विकी सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशिकच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे।
सैनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। त्यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशिक महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला बन्साली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विकी सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशिकच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सैनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। त्यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशिक महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला बन्साली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विकी सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बरीच कमाई करतोय। हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होऊन 14 दिवस झालेले आहे। या काळात छावाने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहे। आता छावा चित्रपटानं बाहुबली 2 लाही मागे टाकलेले आहे। छावा चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225 करोड 28 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 8व्या दिवशी 24 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। 9व्या दिवशी या चित्रपटाने 44 करोड 1 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने 11व्या दिवशी 19 करोड 10 लाखाची कमाई केलेली आहे आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 19 करोड 23 लाखाची कमाई केलेली आहे। छावानं 13व्या दिवशी 25 कोटीची कमाई केलेली आहे। आता या चित्रपटानं 14व्या दिवसाचा कलेक्शनसह भारतात 400 कोटीचा
टप्पा ओलांडलेला आहे। विकी कौशिकच्या चित्रपटानं 13 दिवसात एकूण 397 करोड 86 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता 14व्या दिवसाची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। सेनेनिकच्या मते चित्रपटाने आतापर्यंत 11 वाजेपर्यंत 12 कोटी रुपये कमवलेले आहे। यासह छावा चित्रपटाने एकूण कलेक्शन आता 409 करोड 86 लाख रुपयेवर पोहोचलेली आहे। अद्भुत कलेक्शनसह छावानं प्रभासच्या बाहुबली 2 ला मागे टाकलेले आहे। 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले होते, तर छावानं हा विक्रम फक्त 14 दिवसातच रचलेला आहे। दरम्यान छावा नंतर विकी कौशिक महाअवतारमध्ये दिसणार आहे। याशिवाय त्याचा लव्ह अँड वॉर हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला बन्साली दिग्दर्शित करत आहे। या चित्रपटात विकी सोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहे।